हे फक्त तुझ्यासाठी. आपल्या आयुष्यात एक व्यक्ती नकळत येतो आणि काहीच दिवसात एवढा खास होऊन जातो की त्याच्याशिवाय आपलं पान सुद्धा हलत नाही. सकाळच्या गुड मॉर्निंग पासून ते रात्रीच्या गुड नाईट पर्यंतचा प्रवास हा त्याच्यापर्यंत संपतो. हसण्यापासून ते रडण्यापर्यंतचा प्रवास त्याच्या सोबतच पूर्ण होतो. माझी व्यक्ती तू आहेस. का आला असेल तू माझ्या आयुष्यात हा प्रश्न कायम असतो. तू येतो आणि माझे सारे दुःख दूर करतो. आनंदाच्या सागरात मला डुबवतो. कोण आहेस तू? कोण आहेस तू? फक्त प्रियकर? नाही. मग मित्रही नाही. मग माणसाच्या रूपात देव? नाही माहित मला कोण आहेस तू. पण एक सांगू, तू आला आणि माझं संपूर्ण विश्व बदलून गेलं. आधी नेहमी उदास असणारी व्यक्ती आज चक्क मनमोकळं हसत आहे. याचे कारण फक्त तू आहेस. कारण तू माझ्यावर एवढं प्रेम करतोस जसं कृष्ण राधेवर, राम सीतेवर. तू माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतो. माझी आवड निवड जपतोस. मी हसावं म्हणून वाटेल ते करतोस. तू खरंच एवढं खरं प्रेम कसं करू शकतोस या खोट्या जगात? तू खरंच मनुष्य आहेस ना, की कोणता फरिश्ता आहेस? तू जो कोणी असेल आता फक्त माझा आहेस. समजलं का? नसेल समजलं तर डोक्यात दगड टाकून समजावतो. समजलं? पण खरंच मनापासून थँक्यू. माझी काळजी करण्यासाठी, मला जीव लावण्यासाठी, मला सांभाळण्यासाठी, माझी आवड निवड जपण्यासाठी. खरंच थँक्यू सो मच. आय लव्ह यू. हे तुझं प्रेम ह्याच जन्मी नाही, 7 जन्म तुझं घ्यायला तयार आहे. खरंच खरंच तू मला सोडून कुठे जाणार नाहीस ना? एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, तू फक्त आणि फक्त माझाच आहेस. फक्त माझा.